का हो? निसर्ग राजाने या भूतलावर काही जागा खास स्वतःसाठीच राखीव ठेवल्या असाव्यात, जिथे तो एकटाच मधोशीत बागडतो, पहुडतो, स्वतःमधील सारे सौंदर्यविष्कार घडवतो. तुमचं कुतूहल जागा झालं असेल ना? नाही, मी आज तुम्हाला कुठल्याही नवीन ठिकाणाची ओळख करून देणार नाहीये, कारण जे ठिकाण तुम्हाला ज्ञात आहे, प्रसिद्ध आहे, पर्यटकांच्या वाहनांच्या वर्दळीनं गजबजलेलं आहे, अशा ठिकाणी तर आपण नेहमीच येत जात असतो. पण तिथून घरी परतताना मात्र उत्साह भरून आणण्याऐवजी थकवाच घेऊन घरी परततो, हो ना? परंतु आज मात्र मी तुमची ओळख घडवणार आहे एका अनोख्या स्थानाशी, प्रेक्षणीय परंतु दुर्लक्षित अमराई हिल्सशी. चला तर मग. अमराई हिल्स कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहराजवळील एक असाधारण पर्यटन स्थळ. समुद्र सपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर हिरवी दुलई पांघरून आकाशाच्या आरशात आपलं रुपडं निहाळत पडलेलं हे स्थान. तिथे अखंड भिरभिरणाऱ्या वाऱ्यासंगे शीळ घालत आताशा पर्यटकांना भुलवू लागलं आहे. कोणत्याही ऋतूत इथं यावं, इथल्या निसर्गाशी एकरूप होऊन जावं, असं रम्य ठिकाण म्हणून आता अमराई हिल्स नावारूपास येऊ लागले. अमराई हिल्स हे ठिकाण भोजराजाने बांधलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सामानगड या गिरिदुर्गाचे खांद्याला खांदा लावून उभे असणारे लहान भावंडच जणू शिवशाहीत व ब्रिटिश काळात मोठ्या भावाला झुंजावे लागल्याने त्या जखमा सामानगडाच्या देहावर अजूनही दिसतात. मात्र पाठीमागे असलेल्या अमराई हिल्सची बाळशेदार टवटवी मात्र शतकानुशतके तशीच टिकून राहिली आहे. या ठिकाणी जर तुम्ही सूर्योदयाच्या सुमारास पोहोचला तर माळ रानावर मोर व लांडोरींचे ग्रुप्स मॉर्निंग वॉक करताना तुम्हाला आरंभीच आढळतील. ते पाहताच तुमचा प्रवासाचा थकवा आलेल्या रस्त्यानेच मागे पळत सुटेल. मग इथलं अस्सल ग्रामीण आतिथ्य स्वीकारून खास कोल्हापुरी चटकदार मिसळ, खमंग भडंग व गरमागरम शिरा पोहे चापून तुम्ही परिसर हिंडायला बाहेर पडता. त्याच वेळी दुपारचे व रात्रीचे जेवण कोल्हापुरी आंबील, ताक, दुपदुपत्याचे की जगप्रसिद्ध तांबड्या पांढऱ्या रश्श्याचे हे विचारण्यास इथला सेवक वर्ग तयार असतो. हा डोंगर माथा असल्याने पावसाळ्यात इथे बेधुंद वारे वाहतात. मात्र पुढील 8ही महिने थंडगार हवेच्या झुळकी अंगाशी मस्करी करीत असतात. म्हणजे 12ही महिने गुलाबी थंडी असते. इथली भरपूर शुद्ध हवा आपण उरात भरून जेव्हा चौफेर नजर टाकतो तेव्हा लगतच्या सामनगडाची भव्यता आपणास विनम्र करते. इथल्या समृद्ध प्रदेशातील दूरवर पसरलेली नानाविध पिकांची हिरवी पिवळी शेती मन मोहून टाकते. या भागाची वरददायिनी ठरलेली हिरण्यकेशी नदी व तिच्या तीरावरील वैभवशाली गडहिंग्लज बाजारपेठ उत्तरेला वसलेली दिसते. तर पश्चिमेला डोंगरांच्या कुशीत दडलेल्या शिक्षण संस्थेच्या शुभ्र इमारती लक्ष वेधून घेतात. तर मध्येच वैरागवाडीचा निळाशार तलावही आपलं अस्तित्व नोंदवतो. या स्थानाला काही प्राचीन संदर्भही आहेत. ही जागा भौगोलिक व आध्यात्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण असल्याने प्रभू रामचंद्र वनवासात असताना याच परिसरात राहायला होते असं सांगितलं जातं. राम, लक्ष्मण, सीता जिथं राहायचे त्या गुहा देखील इथं पाहायला मिळतात. याच ठिकाणी डोंगराच्या कुशीत एक दगडी आसन दाखवलं जातं, ज्यावर प्रभू श्रीराम ध्यानस्थ बसत होते असे अभ्यासक सांगतात. आश्चर्य म्हणजे केवळ याच जागेवरून दूरवर नजर टाकल्यास सह्याद्रीच्या 2 डोंगरांच्या मधून सूर्याचे दक्षिणायन व उत्तरायण पूर्णपणे दृष्टीस पडते. तसे अमराई हिल्सवर देखील मनाला एक अपूर्व शांती लाभत असल्याचा निर्वाळा अनेकांनी दिला आहे. या दोन्ही ठिकाणांवर ध्यानाला बसलं तर मन लवकर एकाग्र होतं असे अभ्यासक सांगतात. मुळात सामानगड हा नैसर्गिकरित्याच ओंकाराकृती असल्याने हा चमत्कार घडून येत असल्याचे जाणकार सांगतात. कोल्हापूर जिल्ह्यातील अमराई हिल्स व मसाई पठार ही 2च ठिकाणं अशी आहेत जिथून माघी पौर्णिमेला सूर्यास्त व चंद्रोदय एकाच क्षितिजावर समान उंचीवर आपल्याला पाहायला मिळतात. या भागात रानोमाळ हिंडता हिंडता मध्येच तुम्हाला सनबाथ, मडबाथ, स्टीम बाथ, पंचकर्म, बॉडी मसाज, अरोमाथेरपी इत्यादी करून घेण्याची हुक्की जर आलीच तर तुमच्या निरामय जीवनासाठी ती सुविधा देखील इथे उपलब्ध असेल. तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात लग्न करायचं असेल तर ती सोय देखील इथं आहे. आणि तुमचं लग्न जर आमच्या प्रकल्पात झालं तर तुम्हाला हनीमून पॅकेज एकदम मोफत. या प्रकल्पात तुम्ही एकटे, कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत व शाळा कॉलेजच्या सहलीसोबत येऊ शकता. इथं तुमची सगळ्यांचीच सोय होईल. दिवसभर निसर्गाच्या कुशीत मनसोक्त बागडल्यानंतर
पर्यटक अमराई हिल्सवरील सायंकाळ व रात्र अनुभवतात. रात्री अमराई हिल्सवर जणू चांदणं शिंपडलं जातं. मग त्या चांदण्यात कुणी शेकोटी पेटवून नृत्य करतं, तर कुणी कुटुंबासोबत गाण्यांच्या भेंड्या खेळण्यात मग्न होतं, तर कुणी काजव्यांची शाळा बघायला बाहेर पडतं. बरं, इथं वास्तव्य करून तुम्ही जवळपासची अनेक पर्यटन स्थळे एका दिवसात पाहून येऊ शकता, ज्यामध्ये सामानगड, त्यावरील प्रसिद्ध 7 कमान विहीर, स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी नेसरी खिंड, वल्लभगड, पारगड, कलानिधीगड, महाबळेश्वरला लाजवेल असा स्वप्नवेल पॉइंट, अजऱ्याचा रामतीर्थ धबधबा, अंबोलीचा धबधबा, जगप्रसिद्ध गोकाक फॉल्स. ही सगळी ठिकाणं अमराई हिल्स पासून केवळ 60 ते 70 किलोमीटरच्या परिसरात आहेत. हे सगळं पाहून अनुभवून या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या हक्काचं भूखंड खरेदी करून एखादे पर्यावरणपूरक घर बांधू शकता. असे घर जे तुमच्या आयुष्यातील विरंगुळ्याच्या क्षणांचा आधार ठरेल, किंवा इतर वेळेत भाडे स्वरूपातील उत्पन्नाचे ते साधन देखील ठरू शकेल. मग आहे ना विचार करायला लावणारी सुवर्ण संधी? मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अमराई हिल्सची ही सहल धगधगीच्या नागरी जीवनातून वेळ काढून अवश्य घडवा. ही सहल पुरेपूर भरपूर आनंद देणारी, चित्ताला शांती देऊन नवीन ऊर्जा पुरविणारी, अविस्मरणीय अनमोल ठेवा ठरेल यात शंकाच नाही. मग येत आहे ना?